नमस्कार मित्रांनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। तर माझी लाडकी बहीण ही योजना आली होती, त्यामध्ये खूप साऱ्या अटी व नियम होते। त्या अटी व नियमांमध्ये बदल करण्यात आले, तर काही अटी व शर्ती काढून टाकण्यात आले। त्यासाठी डोमासाईल लागत होती आणि उत्पन्न दाखला लागत होती, ते मिळण्यास खूप अडचणी येत होत्या, त्यामुळे खूप सारे बदल करण्यात आले। तर आता तुम्हाला लाडकी माझी बहीण या योजनेसाठी काय काय अटी शर्ती आहेत, तर सदर योजनेत अर्ज करण्यासाठी मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 ठेवण्यात आली होती। तर या मर्यादित सुधारणा करण्यात आलेली आहे। सदर मुदत 2 महिने वाढवण्यात आली आहे। तर यासाठी तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकता। तर पहिली जी काही मुदत 15 तारखेपर्यंत होती, तर ती आता वाढून 2 महिने वाढवण्यात आली आहे। तर तुम्ही आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकता। 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ हा महिलांना भेटणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। सुरुवातीला जे काही होते अटी होत्या, त्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र हे कंपल्सरी होते, तर आत्ता ते काढून त्याच्या जागी वेगवेगळे ऑप्शन आले आहेत। तर ते आहे तर बघूया। आत्ता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्याकडे जर 15 वर्षापूर्वी रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला या चारींपैकी कोणतेही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तसेच सदर योजनेतून 5 एकर शेती अट वगळण्यात आली आहे। तुमच्या नावावरती 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला अर्ज करण्यात येणार नव्हता, तर तुम्ही आता जास्त जमीन जरी असली तरी अर्ज करू शकता। त्यानंतर सदर योजनेचे लाभार्थी महिलांचे वयोगट 21 ते 60 वर्ष होते, ते आता बदलून 21 ते 65 वर्ष करण्यात आले। जर तुमचे वय 65 वर्षापर्यंत जरी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांचा महाराष्ट्रातील अधिवास असण्याचे पुरुषांबद्दल विवाहित असेल तर अशा बाबतीत त्यांचे पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र धरण्यात येणार आहे। जर तुमचा जन्म महाराष्ट्राबाहेर झालेला असेल तर त्यासाठी तुम्ही लग्न करून महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर आपल्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र जर असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता। तसेच 2,50,000 उत्पन्न दाखला नसेल, कुटुंबात पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न दाखल्यात प्रमाणपत्रातून सूट आहे। म्हणजे जर तुमच्याकडे 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्नाचा दाखला असेल त्याचबरोबर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहाल। सदर योजनेतून कुटुंबातील एका विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच ज्या महिला अविवाहित आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात आहे। तर अशा विविध पद्धतीचे बदल करण्यात आले आहेत। तर अशा पद्धत एवढ्या अटींमध्ये तुम्ही अर्ज करू शकता। तर आधीच्या आत्ताच्या अटींमध्ये खूप बदल झालेले आहेत। तर आता तुमच्याकडे डोमासाईल आणि उत्पन्न दाखला नसला तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। असेच योजनांची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।